नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्याच आवडीची आणि फक्त 2च साहित्य वापरून तयार केलेली ही आहे शेंगदाण्याची चिक्की. चिक्की करण्यासाठी मी इथं सगळ्यात पहिल्यांदा 1 वाटी शेंगा हे बारीक गॅसवर भाजून घेतलेली आहे आणि त्याची साल हे पाकडून काढलेली आहे आणि त्याचबरोबर हे शेंगा फक्त 1तून 2 होतील अशा पद्धतीनंच मी इथं हातानेच क्रश केली आहे. आता 1 वाटी शेंगदाणे घेतल्यावर गूळ पण आपल्याला 1 वाटी एवढंच घ्यायचं आहे. मी इथं आता गुळाची ढेप घेतली आहे आणि ते आता चाकूच्या साहाय्यानं मी इथं गूळ हे कट करत आहे. आता गूळ कट केल्यानं ह्याचे पातळ असे पापुद्रे बाहेर पडतात, जेणेकरून हे पगळायला एकदम सोपं जातं. पाहिजे तर तुम्ही पावडरचं गूळ देखील वापरू शकता. आता आपण इथं पहा, ज्या वाटीनं शेंगा आपण मोजून घेतलं होतं तेच प्रमाण ठेवून त्याच वाटीनं आपल्याला 1 वाटी गूळ इथं मोजून घ्यायचं आहे आणि 1 वाटी गूळ इथं मी चिरून मोजून असं घेतलं आहे आणि बाकीचं गूळ हे साईडला ठेवली आहे. चिक्की तयार झाल्यावर कुठं लाटायची त्याची हे पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे. आता मी पोलपाटवर हे चिक्की लाटणार आहे आणि त्याच्यासाठी पोलपाट आणि लाटण्याला दोघांना व्यवस्थित सगळीकडे तूप लावणार आहे आणि आपण इथं पाहू शकता आपल्याला पण असंच करायचं आहे, जेणेकरून चिक्की हे पोलपाट आणि लाटण्याला चिटकणार नाही. आता कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातली आहे, कारण गूळ घालायच्या अगोदर आपल्याला तूप घालायचं आहे, जेणेकरून कढईला गूळ हे चिटकून राहणार नाही. आता 1 चमचा तूप घातल्यानंतर मी गूळ कट करून घेतलं होतं ते 1 वाटी गूळ याच्यामध्ये घातले आहे. आता गॅसची फ्लेम हे आपल्याला एकदम बारीक अशीच ठेवायची आहे आणि त्या बारीक गॅसवरच आपल्याला हे गूळ पगळत इथं ठेवायचं आहे आणि गूळ पगायला काही जास्त उशीर आपल्याला इथं लागणार नाही. अवघ्या 2 मिनटातच गूळ हे पूर्णपणे पगळून येईल आणि आपण इथं पाहू शकता आता 2 मिनटातच माझं हे सगळंच गूळ इथं पगळलेलं आहे. आता परत 2 मिनिट आपल्याला हे गूळ शिजवण्यासाठी इथं द्यायचं आहे आणि गूळ हे शिजत असताना कंटिन्यू आपल्याला इथं चमच्याच्या साहाय्यानं गुळाला हे फिरवतच राहायचं आहे, जेणेकरून गूळ हे खाली करपणार नाही आणि गुळाचा कलर पण हे एकसारखा इथं येईल. आता आपण पाहू शकता आता 2 मिनिट हे झालेलं आहे. आता हे झालेलं पाक थोडंसं थंड पाण्यामध्ये घालून आपल्याला इथं दाबून चेक करायचं आहे. आता हे गोळी आपल्याला मऊ अशी इथं लागत आहे आणि ओढून पाहिलं तर याचा तार पण तयार होत आहे. तर चिक्की करण्यासाठी आपल्याला हे पाक नको आहे. आपल्याला असं पाक तयार करायचं आहे जे की पाण्यामध्ये टेस्ट करताना ते कटकन तुटेल. मग त्याच्यासाठी आता ह्या पाकाला आपल्याला परत 2 मिनटापर्यंत शिजवायचं आहे. चिक्की करण्यासाठी एकदम महत्त्वाची स्टेप म्हणजे हेच आहे की एकदम परफेक्ट असं पाक तयार करणं, जे की पाण्यामध्ये टेस्ट करताना ते कटकन तुटेल. एकदम बारीक गॅसवर कोणतं पण गडबड न करता आपल्याला हे पाक सतत ढवळत तयार करायचं आहे आणि 2 मिनटानंतर आपण पाहू शकता पाकाचा कलर अजून थोडं डार्क झालं आहे. आता परत वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात थोडं पाक सोडायचं आहे आणि मग ते परत गोळ्या आपल्याला तोडून बघायचे आहेत, ते करेक्ट तुटतात का नाही. आता मी इथं तेच करत आहे. वाटीमधल्या पाण्यामध्ये थोडंसं पाक सोडले आणि ते हातानंच मी तोडून बघते आणि तुम्ही पाहू शकता इथं लगेच पाकातल्या गोळ्यांचे तुकडे पडत आहे. म्हणजे आता चिक्कीसाठी गुळाचं पाक इथं परफेक्ट असं झालेलं आहे की बारीक गॅसवरच आपल्याला लगेच हे शेंगा पाकामध्ये घालायचे आहेत व फटाफट हे सगळं मिक्स आपल्याला इथं करायचं आहे. आता हे करताना आपली गॅसची फ्लेम हे बारीकच आहे, एकदम बारीक गॅसवरच हे सगळं आपल्याला करायचं आहे. आता व्यवस्थित गूळ आणि शेंगा मिक्स झाल्यानंतर ज्या पोलपाटला आपण तूप लावलं होतं त्या पोलपाटवरच हे सगळं सारण आपल्याला घालायचं आहे. आता हे सारण एकदम गरम आहे, तेव्हा सावकाश कोणती पण गडबड घाई न करता हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि सगळं सारण ओतून झालं की चमच्याच्या साहाय्यानं थोडंसं पसरवा आणि परत ह्याला लाटण्याच्या साहाय्यानं लाटा. आता गरम गरमच मी हे सगळं लाटत आहे आणि गरम गरमच असं आपल्याला इथं वड्या पण पाडायच्या आहेत. हे सारण थोडं कोमट झाल्यावर पण तुम्ही वड्या इथं पाडू शकता,
काही हरकत नाही. पण मी इथं एकदम गरम गरम असतानाच इथं वड्या पाडलेली आहेत आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये, पाहिजे तेवढ्या साईजमध्ये आपण वड्या पाडू शकतो. काही हरकत नाही. जेव्हा वड्या पाडायचं होतं तेव्हा अर्ध्या घंट्यासाठी याला थंड करण्यासाठी आपल्याला इथं सोडून द्यायचं आहे. आणि अर्धा घंटा झाला की हे पूर्णपणे जेव्हा थंड होईल तेव्हाच आपण हे चाकूच्या साहाय्यानेच पोलपाटवरचं सगळंच चिक्की काढायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपण पाहू शकता आता पूर्णपणे हे थंड झालेलं आहे, त्याच्यामुळे चिक्की एकदम सहज असं इथं निघत आहे. आणि शिवाय तोडलं की एका झटक्यातच कटक करून इथं तुटत पण आहे. आपण इथं पाहू शकता चिक्की हे एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आणि तोडताना एकदम फास्ट अशी ही तुटली पण जात आहे. याला चिकट असं कोणतंही तार आलेलं नाही. शिवाय खणखणीत असा आवाज पण इथं येतच आहे. मग एकदम पाक परफेक्ट असेल तर मग अशी परफेक्ट चिक्की इथं तयार होते. तर मग काय मंडळी, एकदा माझी ही रेसिपी तुम्ही करूनच बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि ही चिक्की तुम्ही एकदा करून ठेवलं की महिनाभर टिकेल. आणि शिवाय पोरांना जेव्हा टिफिन देता तेव्हा टेस्टसाठी पण हे नक्की द्या. पोरांना पण आवडेल आणि मोठ्या माणसांना पण आवडेल. आणि हो बरं का, अशा थंडीच्या सीझनमध्ये तर एकदम गुणकारीच अशी आहे शेंगा आणि गुळाची चिक्की. तर मग काय मंडळी, येताना चिक्की खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.